ची बातमी आहे कारण मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे। जरांगेंच्या समर्थकाला धमकीचा फोन आहे। धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। काय म्हणलं तू? जरांगे पाटील काय? जरांगे पाटलाला कधी गोळ्या घालायच्या हे मला सांग। तू घालणार आहेस का? मी स्वतः वैयक्तिक घालतो। मी माझं नाव दे आणि बातमीमध्ये पेपर मध्ये बी दे आणि बातमी बी दे। कुठं द्यायची बातमी माहिती का तुला? काय करणार तू पाटलाला? एबीपी न्यूज कुठं हे ते न्यूज काय करणार तू पाटलाला? काय करणार आहेस? सगळ्या बातम्या दे माझ्या। मी जरांगे पाटलाला जीवच मारतो। बर चालतंय। जिथं द्यायचंय तिथं नाव दे पण जरांगे पाटलांना मारतो अशा अर्थाची ही ऑडिओ क्लिप आहे। जरांगे पाटील यांच्या समर्थकांना हा कॉल आलेला होता असं कळतंय। अर्थात या ऑडिओ क्लिपची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही। जरांगे पाटील यांच्या समर्थकाला धमकीचा फोन आल्याचं कळतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, काय नेमका तपास सुरू आहे? नक्कीच लागूची सांगता येईल की दोन तरुणांमध्ये जो संवाद या ठिकाणी झाल्याचा जो ऑडिओ क्लिप आहे ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं चित्र पाहावयास मिळते। आणि विशेष म्हणजे जरांगे पाटलांना गोळ्या घालणार का असं तो तरुण पुढचा बोलत आहे। त्यामुळे ही ऑडिओ क्लिप जी आहे तो सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहावयास मिळत आहे। लागूची या सगळ्या प्रकरणी काय कारवाई करण्यात आली आहे? कोणाला ताब्यात घेण्यात आलाय का? सीडीआर रिपोर्ट काही काढलाय का? अजूनपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही। त्या संदर्भामध्ये त्याचबरोबर अजून कुणालाही ताब्यात घेतले गेलेलं नाही। अगदी हरिदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी आहे। सुनावणी करता प्रकाश आंबेडकर खंडपीठात दाखल झाले। ममता बॅनर्जी यांच्या याचिकेवर आज सुनावणी आहे। SIR विरुद्धच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी आहे। सुनावणीत ममता वैयक्तिकरित्या सहभागी होऊ शकतात असं म्हटलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।